सर्वांना नमस्कार. बहरील प्रेम भाग 5 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. अभि आणि त्याचं कुटुंब वेदांतिकाला बघायला कोल्हापूरला आले होते. तिथलं ते गावचं घर आणि राहणीमान बघून अभिला तिथून पडून जाऊ असंच झालं होतं. त्यात बाहेरून येणाऱ्या शेणाचा वास त्याला सहनच होत नव्हता. अशात वसंतराव मात्र आपल्या गप्पात रंगले होते आणि त्यांनी सदाशिव यांना वेदांतिकाला बोलावून घेण्यास सांगितले. तशी सुलोचना घाबरतच वेदूच्या खोलीत जाऊ लागली. मनात धाकधूक होती. मुलीला बघायला पाहुणे आले, पण मुलगीच घरात नाही म्हणून मनात थोडी भीतीही होती. त्या तशाच हळूहळू जिन्यावरून होत वेदांतिकाच्या खोलीत आल्या. पण समोर बघून त्यांचे डोळेच मोठे झाले आणि तोंडाचा आ करून त्या समोर बघू लागले. त्यांच्या तर आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. ही ते जे बघताय ते खरं आहे, पण हे कसं शक्य होऊ शकते? थोडा वेळ त्या विचारातच हरवल्या. पण ती वेदू आहे म्हणजे काहीही होऊ शकतं, हेही त्या जाणून होत्या. आणि समोर बघून त्यांचं सगळं टेन्शन निघून गेलं. त्या जागी एक गोड स्माईल आली, कारण समोर शालू वेदांतिकाला रेडी करत होती आणि अमित आणि राहुल आपल्या गुडियाला बघत होते. गुडिया, तू कुठे होतीस बाळा? आणि अशी अचानक का निघून गेलीस घरून? सुलोचना वेदांतिकाजवळ येत बोलली. आता कुठे वेदांतिकाला बघून त्यांची भीती कमी झाली होती. आई, आता ते सगळं सोड. आली ना गुडिया वेडेत, मग झालं, राहुल बोलला. ते सुद्धा ठीक आहे. बरं चला आता, बोलून सुलोचना वेदांतिकाला खाली घेऊन जाऊ लागली. सोबत शालू, अमित आणि राहुल सुद्धा होते. राहुल तर थोडा जास्तच उतावीळ झाला होता मुलाला बघायला. त्याला जाणून घ्यायचं होतं की त्याच्या गुडियाला घेऊन जाणारा नक्की आहे तरी कोण, म्हणून तो त्यांच्याही आधी खाली धावत पडाला. तसा आम्ही सुद्धा त्याला थांबवायचं म्हणून त्याच्या घाईत गेला. सुलोचना आणि शालू हळूहळू येत होत्या. राहुल सरळ जाऊन अभिसमोर बसला आणि त्याला खालीपासून वरपर्यंत बघू लागला. तर आपल्यावर फिरणारी राहुलची नजर बघून अभिनेही त्याला डोळे बारीक करून पाहिले. दोघेही एकमेकांना टक्कर देत होते. आता अभिला तर या सगळ्याची सवयच होती, म्हणून त्याने राहुलकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. हे एक बरं आहे, मोबाईल हातात असला की माणसांना दुसऱ्या कशाचीही गरज नसते. आता इथेच बघा ना, हा माणूस मुलगी बघायला आला आणि मोबाईल बघत बसला. मुलगा तसा छान आहे, पण याचं नाक जरा आखूड आहे. कदाचित राग करून करून तापून शेंडा झडला असेल याचा. राहुल अभिला बघत मनातच बोलला. थोड्या वेळात सुलोचना वेदांतिकाला घेऊन आली. आई, गुडियाला माझ्याजवळ बसव, राहुल म्हणाला आणि त्याने वेदांतिकासाठी स्वतःच्या बाजूला जागा करून घेतली. सुलोचना यांनी सदाशिव यांच्याकडे पाहिलं, तर त्यांनी सुद्धा डोळ्यांनीच होकार दिला. तसं सुलोचना यांनी वेदांतिकाला राहुल जवळ बसविलं. आता अभि आणि वेदांतिका समोरासमोर होते, पण जिथे वेदांतिकाची नजर खाली होती
तिथे अभि आपल्या फोनमध्ये मान घालून होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते, जे अशा वेळी मुलांच्या चेहऱ्यावर असतात. त्याला बघूनच वाटत होतं की त्याला कुणीतरी जबरदस्ती बसवलं आहे आणि तो सुद्धा बसायचं म्हणून बसला आहे. पण जिथे अभिला काडी मात्र इंटरेस्ट नव्हता, तिथे साधना आणि राजीवजी मात्र वेदांतिकाला बघून तिच्या चेहऱ्यात हरवले होते. आणि त्यांचे ते एक्सप्रेशन बघून वसंतराव यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात चमक आली होती. कारण साधना यांना मुलगी आवडली म्हणजे अभिलग्नाला तयार असाच इशारा होता तो. आणि साधना यांच्या तोंडावरच दिसत होतं की त्यांना मुलगी फक्त आवडलीच नाही, तर सून म्हणून पसंत सुद्धा पडली. साधना यांनी हळूच अभिला वेदांतिकाला बघायचा इशारा केला, जो अजूनही खाली मान घालून होता. अभिने आधी तर त्यांचा हात झिटकारून लावला, जे बघून राहुलचे डोळे आकसले. तितक्यात सुलोचना यांनी शालू सोबत मिळून समोर समोसा, कचोरी, पोहा अशा बऱ्याचशा पदार्थांची रांग लावली. अहो वहिनी, इतकं सगळं करायची गरज नव्हती, साधना ते सगळे पदार्थ बघून म्हणाले. अहो असू द्या वहिनी, आणि हे सगळं आमच्या गुडियाने घरीच केलं आहे. हो, स्वयंपाकात आमच्या गुडियाचा कुणी हातच धरू शकत नाही, अमित सुद्धा म्हणाला. आणि स्मित हसू घेत वेदांतिकाला बघू लागला. वेदूबाळा, सगळ्यांना हे दे, सुलोचना म्हणाली. तशी वेदांतिका सगळ्यांना नाश्त्याची प्लेट हातात देऊ लागली. गावंढर मुलींना आणखी येतेच काय, लग्नाआधी चूल आणि लग्नानंतर चूल आणि मूल. अभि स्वतःमध्ये कुजबुजला. पण त्याचे ते शब्द समोर प्लेट घेऊन असलेल्या वेदांतिकाच्या मनाला भेदून गेले. नाश्ता, वेदांतिका हळूच बोलली. पण तिचा तो आवाज अभिच्या कानात शहदासारखा विरघळला आणि त्याने हळूच आपल्या झुकलेल्या पापण्या वर उचलून पाहिलं आणि क्षणात त्याचं हृदय थांबल्यागत झालं. लाल रंगाची नेट साडी, हातात मॅचिंग बांगड्या, लांब काळे केस थोडे समोर ठेवून पाठीवर मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर फक्त पावडर आणि डोळे काजराने सजलेले, गळ्यात एक सिंपल गोल्ड चेन आणि ओठांवर न्यूड लिपस्टिक आणि चेहऱ्यावर अशी निरागसता जी बघता क्षणी समोरच्या नजरेत उतरेल अशी वेदांतिका समोर ओठांवर हलकी स्माईल घेऊन अभिसमोर नाश्त्याची प्लेट धरून उभी होती, जे बघून अभि एक वेळ तिला पापणीही न हलवता बघू लागला. त्याला तर हे सुद्धा भान राहिलं नव्हतं की वेदांतिका कधीचीच त्याला नाश्ता घ्यायला बोलत होती. त्यांना तसं बघून बाकीचे सगळे गालातल्या गालात हसत होते. आता आमच्या गुडियाला नजर लावणार का, राहुल बोलला. तसा अभि भानावर आला. सगळ्यांना स्वतःला बघताना बघून आज पहिल्यांदा त्याला ओशाडल्यासारखं झालं आणि त्याने सगळ्यांपासून आपली नजर सोडली. गुपचूप वेदांतिकाच्या हातातून ती प्लेट घेतली. तशी वेदांतिका सुद्धा राहुलच्या बाजूला बसली. ओ गॉड, हे मला काय झालं होतं, मी असा का त्या मुलीच्या डोळ्यात वाहवत गेलो. हिला जादूटोणा तर येत नसेल ना. अभि पोहा खात वेदांतिकावर एक नजर टाकत मनात बडबडला.
यांना गावच्या मुली म्हणजे गावंढळ वाटतात का? ओ गॉड, ही कसली चिप मेंटॅलिटी आहे यांची. इतके मोठे बिझनेसमॅन असून हे असले बुरसटले विचार. बाप रे. आता जर हे पाहुणे नसते ना तर यांना दाखवलंच असतं गावची मुलगी कशी असते ते. वेदांतिका अभिवर एक तिरकस नजर टाकत मनात बोलली. नाश्ता झाला तसा साधना यांनी वेदांतिकाला आपल्या जवळ येण्याचा इशारा केला. वेदांतिकाने एकदा सुलोचना यांना पाहिलं. त्यांनी तिला डोळ्यांनी जायला खुणावलं. तशी वेदांतिका साधना यांच्या जवळ गेली. साधना यांनी तिला बघून स्माइल दिली आणि तिला काही प्रश्न विचारले, जे मुलींना बघायला गेल्यावर विचारतात तसे. वेदांतिकाने सुद्धा खूप हळुवारपणे त्यांचे योग्य ते उत्तर दिले. तसे तिचे वागणे, बोलणे आणि संस्कार बघून वेदांतिका साधना यांच्या मनात अजून रुजत जात होती. त्यानंतर राजीवजी यांनी सुद्धा वेदांतिकाला काही प्रश्न विचारले. थोडेफार ते सुद्धा फॉर्मॅलिटी म्हणून, कारण आधीच त्यांना त्यांच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाली होती. आता सगळे अभिला बघत होते. तुम्ही सगळे मला असे का बघत आहात? त्या सगळ्यांना बघताना बघून अभि म्हणाला. पण त्याच्या शब्दातला तो रुक्षपणा राहुल आणि अमितच्या नजरेतून सुटला नाही. पण इकडे शालू मात्र अभिमध्ये अशी काय हरवली होती की तिथे काय घडत आहे याच्याशी तिचं काही एक घेणं देणं नव्हतं. ती तर टीव्ही मधला हिरो बघावा अशी अभिची फॅनच झाली होती. त्याचं ते रुबाबदार वागणं आणि डॅशिंग पर्सनॅलिटीच्या तर ती मोहातच पडली होती. म्हणून तिच्या नजरा त्याच्यावरच टिकल्या होत्या. काही नाही, तुला काही विचारायचं असेल किंवा बोलायचं असेल? साधना म्हणतच होती की आई तसं काही नाही. जेव्हा सगळं काही तुमच्या मनासारखं झालं तर समोरचं सुद्धा काय ते बघून घ्या. एक्सक्यूज मी बोलून अभि तिथून बाहेर निघाला. त्याचं असं रुक्ष वागणं तिथे असणाऱ्या कोणालाच आवडलं नाही आणि सगळ्यांचे हसरे चेहरे पडले. आणि सदाशिव साधना सोबत अमित आणि राहुलच्या डोळ्यात चिंता दाटून आली. आपण चुकत तर नाही आहोत ना? मैत्रीच्या मोहात समोर असलेलं सत्य तर नाकारत नाही आहोत ना? असा प्रश्न सदाशिवराव यांच्या मनात येऊन गेले. कारण पूर्ण कुटुंब जरी नात्याला स्वीकारत असलं तरी ज्याच्यासोबत सप्तपदी चालायची आहे, जर तोच तयार नसेल तर नात्याला काही अर्थ उरत नसतो. आणि अभिच्या वागण्यातून आता हे देशमुखांना जाणवू लागलं होतं. वसंतराव, साधना आणि राजीव यांना सुद्धा अभिचे हे वागणे आवडलं नव्हतं. वसंतराव तर डोळ्यात राग घेऊन अभिला बघत होते. त्यांना अभिचं असं रागात निघून जाणं मुळीच आवडलं नाही. वेदांतिकाच्या डोळ्यात सुद्धा एक अनामिक चिंता दाटून आली. आधीचे अभिचे शब्द आणि आताचं त्याचं असं वागणं तिच्या मनात प्रश्नांना उभं करून जात होतं. आता काय होईल पुढे? दोन वेगळ्या विचारांचे असलेले हे दोन किनारे एकत्र येतील का? बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर पुढचा भाग वाचायला आत्ता सबस्क्राईब करून फॉलो करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करून कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.